फलटणचे राजकारण हे आता वेगळ्या वळणावरती चाललं आहे। ज्या दिवसापासून ज्या डॉक्टर आहेत यांनी आत्महत्या केल्यानंतर सुषमा अंधारे असो किंवा महबूब शेख असो यांनी जे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती आरोप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचे पुरावेसुद्धा सादर केलेले आहेत। तर याबाबत आता तुम्ही खुलासेवार काही पुरावेसुद्धा तुमच्याकडे आहेत, तर काय सांगाल तुम्ही? मुळात डॉक्टर मॅडमच्या आत्महत्येशी आमचे पुरावे त्यांनी काहीही सादर केलेले नाही। त्यांनी फक्त जे काही घडलं नाही आणि ते घडलं असं दाखवून जयश्री अगवणेच्या माध्यमातून आमच्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। डॉक्टर मॅडमच्या बाबतीत आमच्या मनामध्ये निश्चितच त्यांच्याबद्दल दुःख आहे आणि ज्यांनी कुणी त्यांना त्रास दिला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, त्यांना फाशीच झाली पाहिजे। ही माझी पण भूमिका आहे, माझ्या पक्षाची पण भूमिका आहे आणि माझ्या नेतृत्वाची पण भूमिका आहे। आणि मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की यांच्यावर गुन्हे दाखल झाले, ते अटक झाले, त्यांच्यावर लवकरच न्यायालयीन कामकाज पूर्ण करून फाशीची शिक्षा मिळेल। कारण हे देवाभाऊंचं सरकार आहे। देवाभाऊच्या सरकारमध्ये कुठल्याही बहिणीला अन्याय होऊन दिला जाणार नाही। आणि सुषमाताई, तुम्ही सुद्धा आमच्या बहीण आहात। तुम्ही वास्तविक पाहता, तुम्ही ज्या पद्धतीने जेवढ्या उंच पातळीवर राजकारण करताय, तुम्ही एकतर्फी असं भूमिका घ्यायला नको होती। कदाचित तुम्हालापर्यंत आमचं पाकीट पोचलं नसल्यामुळे तुम्ही आमची बाजू सांगू शकला नसाल। वास्तविक पाहता सुषमाताई, तुम्ही ज्या जयश्री अगवणेंची भूमिका घेऊन सांगताय की त्या दिगंबर अगवणेंच्या पत्नी आहेत, आमचा या ठिकाणी आरोप आहे की त्या दिगंबर अगवणेंच्या पत्नीच नाहीत, त्या संतोष अगवणे यांच्या पत्नी आहेत। दोन्ही पाहिजे हे बघा, हे त्याचा पहिला पुरावा। त्यांचं मतदान कार्ड जे आहे ते जयश्री संतोष अगवणे म्हणून आहे। हां, त्याचवेळी त्यांचा संतोष अगवणे बरोबरचा लग्नाचा फोटो। कदाचित त्या म्हणतील की त्या दुसरी बायको आहेत, त्यांनी लग्न केलंय म्हणून। तर पहिल्या नवऱ्याबरोबरचा डिवोर्स झाल्याशिवाय दुसरं लग्न करता येतं का? आपण सुषमाताई ह्याचंही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा। मला कदाचित कमी समजत असेल, माझा रेट कमी आहे कदाचित असं म्हणा। तुम्हाला माहिती आहे तर त्यांनी जयश्रीताईंनी दाखवावं की आज त्यांची ननद या ठिकाणी सांगते की यांचा डिवोर्सच झालेला नाही। उलट पक्षी त्यांचे अनैतिक संबंध हे दिगंबर बरोबर होते आणि ते कळल्यानंतर त्याच्यामध्ये अडसर होणारे सासरे ह्यांचा खून म्हणजे आमच्या बहीण सुनीताताई यांचे वडील आणि जयश्री अगवणेंचे सासरे यांचा खून दिगंबरच्या मदतीने जयश्री अगवणेंनी केला असा त्यांचा आरोप आहे। त्यांचा म्हणजे कोणाचा? जयश्री त्यांच्या सख्या नंदचा, उपस्थित आहेत त्यांचा। भाग 2, संतोष अगवणेंचं काय झालं? आपण इकडे संतोष अगवणेंचं काय झालं? त्यांना एवढं मानसिक टॉर्चर केलं गेलं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे औषधं दे, त्यांना कोंडून घाल, जेवायलाच द्यायचं नाही, मारहाण करणं, हे सगळं आज मला कळालं आहे। मी माझ्या मुलाशपथ सांगतो की ह्या महिलेशी मी आज पहिल्यांदा भेटलो आहे, ह्याच्या आधी मी कधी ह्या महिलेला भेटलेलं नाही। मी काल दिलेल्या बातमीनंतर त्यांना माझ्याबद्दल विश्वास वाटला, जसं जयश्री वहिनींना रामराजेच्या माध्यमातून सुषमा अंधारेंवर विश्वास वाटला। जयश्री अगवणेंचा विश्वास वेगळा होता, त्या विश्वासामध्ये काही महात्मा गांधींची पाकिटं होती। पण एक लक्षात घ्या की ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची इथं सभा होती, त्या सभेमध्ये ज्यावेळेस रणजित सिंह नाईकांना क्लीन चिट दिल्यानंतरच हे वातावरण तापलेलं आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल तर काय नेमकं काय भूमिका आहे तुमची याबद्दल? हेच आमचं म्हणणं आहे। का रामराजेंच्या पोटात खळवळते? जनतेतनं संपलोय आणि योद्धा शरण येत नाही हे त्यांना कळतंय, मग योद्ध्याला बदनाम करा, ही रामराजेची नीती आहे। हेच तर माझं म्हणणं आहे ना। म्हणजे रामराजे या सर्व आरोप जे होत आहेत त्याला ही इज अ क्रुकड मॅन्डेड फेलो अँड ही इज द मास्टर माइंड बिहाइंड इट। अच्छा, ते कदाचित त्यांना माझी मराठी समजणार नाही, ते LLM आहेत म्हणून मी त्यांना इंग्रजीत सांगतोय। पण ह्या 4 दिवसात म्हणजे मुख्यमंत्री या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट असं आपल्याला पाहायला भेटलं नाही। कुणाचं? रामराजेंचं। अहो, युद्ध झालं पाहिजे, छत्रपती जन्माला आले पाहिजेत, पण माझ्या घरात नको, ही भूमिका असलेलं हे व्यक्तिमत्व हे कधीच लढायला उतरत नाही। ह्यांचा इतिहासच आहे, ह्यांनी स्वतः लढाईच केली नाही कधी। काही मर्यादा ठेवून बोलायचं, त्यामुळे मी मर्यादा ठेवून बोलतोय। हे कायमच दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून
हे दत्तक घराण्याची परंपरा आहे हो ह्यांना. अच्छा. त्यामुळे ह्यांना कधी स्वतः लढायची भूमिकाच ह्यांना नाही. ह्यांना नेहमी आयातचीच भूमिका आहे. हे नेहमी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणार आणि लढाई लढणार, पण मी नाही त्यातला. आपल्याबरोबर आता इथं आगवणे ताईसुद्धा आहेत. त्यांची भूमिका आपण जाणून घेऊया. काय आहे आपली भूमिका, नेमकी काय आपल्याला म्हणजे पीडित म्हणून काय तुम्ही सांगाल? माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. वडील तर नाही. नेमकं प्रकरण काय? आणि प्रकरण म्हणजे की ही जयश्री आहे ती माझ्या सख्या भावाची बायको. अच्छा. हां. आणि ही म्हणजे लग्न 2001मध्ये झालेले आणि ते 1 ते 1.5 वर्ष ती चांगली राहिली. त्याच्यानंतर ते मुंबईला चोरी प्रकरण वगैरे तिने शेजाऱ्यांच्या आमच्या ओळखी असल्यावर तिकडं जायचं, त्यांच्या घरातले काय दागिने चोर ही कर, त्यामुळे आमचे रिलेशन वडिलांच्या आईचे खराब झाले सगळे. मग ते दोघांनी ह्याच्यातून हे सर्व प्रकरण नाही, त्या दोघांना इथं ठेवलं, मग गावी ठेवलं. आमचं मूळ गाव गिरवी, तिथे ठेवलं. ते भाऊ शेती बघायचा, शेती बघायचा. मग आमच्या त्या रानांमध्ये चंदनाची झाडं, मग ह्या दिगंबर संगती त्याने संपर्क केल्यामुळे दोघांचे संपर्क चालू झाले, भावाचे आणि त्याचे. मग हे मग त्याच्यानंतर हे दोघांचं प्रेम प्रकरण चालू झालं. नंतर जयश्रीचं आणि दिगंबरचं. हे माझ्या भावाला माहिती पडल्यावरती त्याला मग हे दोघं टॉर्चर मारहाण वगैरे करायची. त्यांनी वडिलांना सांगितलं हे प्रकरण, तर वडिलांनी माझ्या समजवलं, पण त्यांचं ते प्रेम प्रकरण म्हणजे त्यांनी शेवटपर्यंत नेलं. आणि माझ्या वडिलांचा काटा त्यांनी अडचण होती माझ्या वडिलांची त्यांना. याच्यानंतर तुम्ही मग पोलीस सगळं केलं, त्याने सगळं मॅनेज केलं होतं. त्यामुळं आमच्या आईला काही दाद मिळाली नाही, न्याय पण मिळाला नाही. आज ह्या भाऊंची माझी म्हणजे मला ह्यांचं म्हणजे हे मला न्याय देतील म्हणून मी आज यांच्याकडे आलेली आहे. एकंदरीत कालसुद्धा आपल्याला पाहायला म्हटलं की रणजित सिंह नाईक आहे, निंबाळकर आहेत, त्यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली आहे की काल महबूब शेख यांना इथूनच एक कार्यकर्त्याचा फोन गेला होता. याबाबत काय सांगाल तुम्ही? मुळात पहिल्यांदा आजच्या युगामध्ये महबूब शेखच्या माणसावर कितपत विश्वास ठेवायचा, AIच्या माध्यमातून काहीही करता येतं. मुळात असं काय घडलं असेल तर चूक आहे, पण हे घडलंय का हेही खातरजमा करा. खरंच फोन आला होता का कोणाला तरी करायला लावला आणि फक्त आम्हाला बदनाम करायचं म्हणून अशा गोष्टी केल्या, हेही खात्री केली पाहिजे. जो माणूस फलटणला येऊन आमच्या विरोधकांच्या इथं जातो, काय तिथनं घेतो आणि आमच्यावर आरोप करायला सुरू करतो, तो काही करू शकतो. जर कुणी फोन केला असेल तर तो चुकीचा आहे, आम्ही त्यांचं समर्थन करणार नाही. तुम्ही बघू शकता महबूबबाई फलटणला आल्यानंतर हे रघुनाथ राजेंच्या बंगल्यावर गेले होते. या ठिकाणी रघुनाथ राजेंबरोबर हे महबूबबाई आहेत. आणि जर महबूबबाई तुम्ही खरंच स्वच्छ आहात आणि तुमचे हात बरबटलेले नाहीत, तुम्ही कुणाचं पाकिट घेतलेलं नाही, तर या फलटणला तुमच्या येण्या जाण्याची, राहण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था करतो. फलटणमध्ये ज्यांच्यावर ह्या आगवणे कुटुंबियांनी, जयश्रीनी आणि दिगंबरने अन्याय केला आहे, त्यांची तुमची मुलाखत करून देतो. त्यानंतर त्यांच्यासाठी भूमिका घेणार का हे सांगा. जसं तुम्ही म्हणता मला शिवीगाळ केली, तसं मी तुम्हाला जाहीर मीडियाच्या माध्यमातून आव्हान करतो की ज्यांनी अन्याय केला त्यांची तुमची भेट गाळून घेतो. त्यावेळेस तुम्ही ह्याच आगवणेच्या विरोधात त्याच ताकदीने उभं राहणार का हे जाहीर पद्धतीने सांगा. आता यामधले जे दोन्ही आरोपी आहेत बनकर आणि बदने, हे आता त्यांची पोलीस कोठडीसुद्धा आज आहे. पण हे राजकारणानं वेगळ्या दिशेने पळते असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आरोप प्रत्यारोपांच्या ज्या फेरी सुरू आहेत ह्या राजकारणाच्या दिशेने पळत आहे असं तुम्हाला वाटतं का? अहो, मूळ आरोपी त्यातले आपण आता सांगितलं बनकर आणि बेदाने का बदने, काय बदने, हे बाजूला राहिले. आणि काय सुरू झालं, आम्ही कसे चुकीचे आहोत, आम्ही काय केलं, ह्यात त्या स्त्रीच्या विरोधात आम्ही काय केलं, एक ठिकाणी कुठेतरी आमचं पाहिजे ना. म्हणजे आम्ही फोन केला तर एवढ्या एका गोष्टीसाठी आत्महत्या झाली का? त्या ठिकाणी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कुठेही आम्ही नाही आहे. त्यामध्ये 2च नाव आहेत, बदने आणि बनकर. त्यांचं त्या ताईंचं काय घडलं काय नाही ह्या विषयात मला जायचं नाही. आम्ही कुठंच नसताना ह्यात का आमचं नाव आणलं जातंय, का रामराजे आमचं नाव त्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतोय. केवळ विधानसभेमध्ये लोकांनी नाकारलं हे पचवायला तुम्ही तयार नाही.
आणि त्यानंतर विकासाचा डोंगर रणजितदादा उभा करतायत. हे तुम्हाला बघवत नाही, तुमच्या कॅपॅसिटी बाहेरची कामं होत आहेत आणि आता आपण ह्याला हरवू शकत नाही. ह्याचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आल्यामुळं तुम्ही आम्हाला ह्या पद्धतीने बदनाम करून जनतेला संपवायचा प्रयत्न करताय. जनता सब जानती है, ये पब्लिक है, ये जनता सब जानती है.